हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री लाईफस्टाईल. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला डेली ब्लॉग आणि शॉपिंग व्हिडिओ हे पाहायला भेटतील. तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ ना कालचा होता, तर संडेचा. तर सकाळी नाश्ता वगैरे केला होता, तो काही मी शूट केलं नाही कारण ना माझं खूप प्रचंड असं डोकं दुखत होतं, त्यामुळे ना मी काही शूट केलं नाही. थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतरच मग मी शूट केलं दुपारच्या टायमिंगमध्ये. तर इथं दुपारी ना स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर गावाकडून ना सासू सासरे आले होते, म्हणजे आई अण्णा आले होते, त्यामुळे मी स्वयंपाकाला तयारी सुरू केली होती. तर साधा स्वयंपाक होता, भाजी चपाती आणि भातच बनवला होता. त्यानंतर ना ताक बनवायचं होतं. तर जे दही आहे ना साईज काढते मी, तर त्याला थोडंसं असं फिरवलं ना आणि नंतर पातेल्यामध्ये टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं ना लगेचच लोणी निघतं. तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. तर खूप पटकन असं दही होतं, लोणी निघतं. तर मी हे नेहमीच असं बनवते. ताक झाल्यानंतर मला ह्याची कढी बनवायची होती. याची काही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही आहे, कोणतीच रेसिपी. नेक्स्ट टायमिंगमध्ये ना नक्की शेअर करेन. तर त्यानंतर पीठ मळून घेतलं, भाजी झाली होती, भात झाला होता, ताकही करून झालं होतं. त्यानंतर ना पटकन चपात्या बनवायला घ्यायचं होतं. त्यावर ना मी सकाळी देवपूजा केली होती, पण शूट काही घेतलं नव्हतं, नंतरच घेतलं होतं. तर मस्त असं ना स्वयंपाक चालू होता. त्यानंतर चपात्या बनवल्या आणि माझा मोठा मुलगा आहे ना तो माझी मदत करत होता, सर्वांसाठी ना ताट बनवत होता तो. तर माझी मुलं खूप समजदार आहेत, अशी ना मला नेहमी मदत करत राहत, दोन्ही करू लागतात. तर माझी मुलं खूप समजदार आहेत. त्यानंतर ना ठेचा बनवायचा होता, तोही बनवून घेतला. तर खूप छान लागतो. याची रेसिपी मी अगोदर शेअर केली होती, त्यामुळे आता केली नाही. त्यानंतर ना सर्वांनी बसून जेवण केले. जेवण केले नाहीत कारण ना त्यांना मी एकटीच राहिले होते, त्यामुळे म्हटलं की दोघंही नंतर जेवण करूया. तर सगळं काही झाल्यानंतर ना थोड्या वेळाकडून मुलांना लस्सी प्यायची होती. आम्हाला लस्सी मात्र खूप जाम आवडते, कधी उन्हाळा पावसाळा काही असो, लस्सी मुलांना खूप जास्त आवडते. म्हणून ना मी बनवून देत असते त्यांच्यासाठी. रात्री जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता मुलांसाठी, फक्त ना शेवयाची खीर बनवली. त्यामध्ये तूप, दूध आणि साखर टाकणं खूप छान लागतं, मुलं आवडीने खातात. पण ते मुलांना ते दिलं. मला तर काही भूक नव्हती, मी काही जेवण नाही केलं. आहूंना पण जेवायचं नव्हतं, तेही जेवण नाही केले. त्यानंतर जे गावाकडून भाजीपाला आणला होता, दूध वगैरे आणलं होतं ना, तेही ठेवलं. त्यानंतर सोमवारचं मला साडी वेअर करायची होती, ती म्हणजे साडी आली होती. खूप सुंदर अशी साडी आहे. ही फक्त 250 रुपयालाच साडी आहे. तुम्हाला हवं असेल तर मी कमेंटमध्ये याची लिंक देते किंवा डिस्क्रिप्शन. सोमवारचा असणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. चलो बाय.